एक व्यक्ती ज्याने भारतावर 50 वर्ष राज्य केलं त्याला कधीच कोणी युद्धात हरवू शकलं नाही आणि त्याच्याकडे 5 लाख सैनिक होतं. औरंगजेब मुघल एम्पायरचा 6वा आणि शेवटचा महान एम्परर. 1658 मध्ये त्याने स्वतःच्या बापाला कैद केलं आणि त्याच्या भावाला मारलं. त्यानंतर त्याने तख्त घेतला. त्या काळात मुघल एम्पायर एवढं मोठं होतं की GDP ऑफ द एंटायर वर्ल्डच्या जवळजवळ 25% हिंदुस्थानातच होता. 5 लाख सैनिक, हजारो हत्ती आणि अमर्यादित खजिना. हा माणूस म्हणजे एक चालता बोलता सुपर पॉवरच होता. 1680 मध्ये महाराज गेले आणि त्यानंतर औरंगजेबाला असं वाटलं की आता मराठे संपले. पण संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि ताराबाई यांनी औरंगजेबाला कित्येक वर्ष खेळवत ठेवलं. मराठ्यांची स्ट्रॅटेजी सिंपल होती. औरंगजेबाने एक गड घेतला तर मराठे 2 घ्यायचे. औरंगजेबाने एका गावात हल्ला केला तर मराठे दुसऱ्या गावातून त्याच्यावर हल्ला करायचे. या गुरिल्ला वॉरफेअरने एवढंच झालं की मुघल ट्रेजरी रिकामी झाली. 5 लाख सैनिक, हजारो हत्ती आणि त्यांचा रोजचा खर्च आणि रसद याने मुघल एम्पायरची ट्रेजरी पूर्ण रिकामी झाली. 1707 अहमदनगरमध्ये औरंगजेब 88 वर्षाचा झाला होता. एकटा आणि त्याचे सर्व मुलं दूर सत्तेसाठी भांडत होते, पण मराठे अजूनही लढत होते. शेवट त्यांनी मरताना त्याच्या मुलाला एक पत्र लिहिलं जे आजही औरंगाबाद म्युझियममध्ये आहे. त्यात त्यांनी असं लिहिलंय की मी एकट्याने आलोय आणि एकट्याने जाणार आहे. मी माझ्या आयुष्यात खूप पाप केले आणि माझ्या नशिबात आता काय लिहिलंय हे मला माहिती नाही. कमेंटमध्ये मला नक्की सांगा की औरंगजेबाची सर्वात मोठी चूक कोणती, स्ट्रॅटेजी, रिलिजियन की इगो.